ओके, स्टार्ट कर. ऑलरेडी आपण 2 सेशन्स यावरती कंडक्ट केलेले आहेत स्टुडंट्स. हा आहे सेशन नंबर 3 सिलोजिझम्सचा. एकदम सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. सो विथआऊट एनी फर्दर ड्यू यामध्ये पहा आपला जो कंप्लीट कोर्स आहे 2024 साठी पेपर 1 प्रिपरेशनमध्ये आपण लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाईड करत आहोत. रेकॉर्डेड सेशन्स पण यासोबत 40 प्लस मॉक टेस्ट आणि लास्ट 10 इयरचे पी-वाय-क्यूज वरचे कंप्लीट नोट्स. 2100 रुपयांमध्ये तुम्हाला हे प्रोव्हाईड करण्यात येणार आहे. ₹2100 मध्ये आणि दिलेल्या WhatsApp नंबरच्या द्वारे तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट करायचा आहे कोर्सच्या एनरोलमेंट करिता. यासोबतच तुम्ही फ्री व्हिडिओज पण ॲक्सेस करू शकता ॲप्लिकेशनच्या द्वारे. ठीक आहे. सो अदर दॅन धिस एक थोडासा प्रॉब्लेम झालाय. मी 2 जे आहेत टेस्ट प्रोव्हाईड केले होते. डायरेक्शन सेन्स तुम्हाला आधी द्यायला हवं होतं, पण ते चुकीने सिलोजिझमची टेस्ट आलेली आहे. सो लोड नका घेऊ. सिलोजिझमचे क्वेशन्स अजून झालेलेच नाहीयेत. तर त्यामध्ये कुठले क्वेशन्स चुकलेत मॅम हे आलं नाही, हे नाही शिकवलं. आपण डायरेक्शन सेन्सची एक्झाम घेणार होतो, बट चुकून तुम्हाला सिलोजिझमची आलेली आहे. ठीक आहे. सो परत एकदा सिलोजिझमची टेस्ट कंडक्ट करूयात आणि यानंतर येणारी एक्झाम जी डायरेक्शन सेन्सची असणार आहे स्टुडंट्स. गॉट इट? सो स्टार्ट करूयात. क्वेशन नंबर 1 हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. यात कोणाला काही प्रॉब्लेम होता का? प्रिव्हियस लेक्चरमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम होता? सम स्टेटमेंट सगळ्यांना क्लिअर केलेलं आहे? आरती प्लीज रिफ्रेश करा. स्टार्टिंग अप विथ द क्वेशन नंबर 1. स्टुडंट्स स्टेटमेंट विधानांच्या बेसिसवरती डायग्राम काढा. कन्क्लुजनकडे जा. ठीक आहे, आपण हे डिस्कस केलं होतं, बरोबर? आता आपण अप्रोच समजून घेऊयात या क्वेशन्सची, ज्यामध्ये सम आणि ऑल चे दोन्ही विधानं तुम्हाला इथे मिक्स केलेले आहेत. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं? ऑल स्टेटमेंट पाहिले होते आणि सम स्टेटमेंट. ठीक आहे? पण यामध्ये काय केलंय? विधानांमध्ये सम आणि ऑलचे वाक्य मिक्स केलेत. तर पहा इथे कसं हँडल करायचं. सम ॲक्टर आर सिंगर अँड ऑल द सिंगर आर डान्सर. पहा. समजा हे ॲक्टर्सचा सर्कल आहे. यातले काही स्टुडंट्स सिंगर आहेत, बरोबर? सम ॲक्टर्स आर सिंगर्स. प्लीज लक्ष द्या. सम ॲक्टर्स आर सिंगर म्हणजे हे काय स्टुडंट्स? हे असे ते ॲक्टर्स आहेत, जे सिंगर्स आहेत. येस ओर नो? येस ओर नो? प्लीज कुसुम स्क्रीनवरती टॅप काही नका करू. ओके. हे ते ॲक्टर्स आहेत, जे सिंगर्स आहेत, बरोबर? यानंतर आपण काय दिलंय वाक्याकडे लक्ष द्या. ऑल द सिंगर्स आर डान्सर्स. सर्व सिंगर्स डान्सर आहेत. म्हणजे सिंगरचा पूर्ण अख्खा सर्कल मी डान्सरच्या सर्कलमध्ये घेऊ शकते का? मला सांगा ही व्हेन डायग्राम समजली का स्टुडंट्स? की काही ॲक्टर्स सिंगर्स आहेत. काही ॲक्टर्स सिंगर्स आहेत आणि सर्व सिंगर्स जे आहेत स्टुडंट्स ते डान्सर्स आहेत. म्हणजे सिंगरचा अख्खा मी सर्कल डान्सर्सच्या सर्कलमध्ये घेऊ शकते का? व्हेन डायग्राम समजली का? येस? इफ व्हेन डायग्राम समजली तर मला सांगा कन्क्लुजन क्रमांक 1 बरोबर येईल का चुकीचं येईल? कन्क्लुजन क्रमांक 1 जो काय बोलतो, की सम ॲक्टर्स आर डान्सर्स. सम ॲक्टर्स आर डान्सर्स. करेक्ट येईल का चुकीचं येईल? करेक्ट येईल का? कारण यामध्ये ॲक्टर आणि सर्कलचा जो सर्कल आहे पहा, ॲक्टर आणि डान्सर्सचा जो सर्कल आहे, हा एकमेकांना चिटकून आहे का नाही? येस? म्हणून पहिलं वाक्य बरोबर असणार आहे. करेक्ट. कुणाला ह्याच्यात काही कन्फ्युजन आहे? कन्फ्युजन आहे का? मला सांगा कन्क्लुजन क्रमांक 2 बरोबर आहे का चुकलेलं आहे स्टुडंट्स? कॉमेंट डाउन करा फास्ट. कन्क्लुजन क्रमांक 2 करेक्ट आहे का रॉन्ग आहे? ज्यामध्ये काय विचारले जाते, की कोणताही गायक, अभिनेता नसतो किंवा कोणताही सिंगर, ॲक्टर नाहीये. अहो, वाक्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलंय, की काही ॲक्टर्स सिंगर आहेत. तर तुम्ही असं थोडीच बोलू शकतो, की कोणताच सिंगर ॲक्टर नाहीये म्हणून हे स्टेटमेंट चुकलं. बरोबर? स्टुडंट समजत नसेल तर प्लीज विचारा. मी का तुम्हाला क्वेशन्स विचारते त्यामागचं रिझन समजा. मला तुमचे क्वेशन्सचे आन्सर हवेत. यासाठी आय जस्ट नीड टू चेक की तुम्हाला खरंच समजतंय का नाही? क्लिअर आहे? क्लिअर? तनुजा परत काय सांगायचंय ते आधी सांगा. कोणता स्टेटमेंट परत सांगायचंय?
लक्ष द्या, यामध्ये तुम्हाला डायग्राम समजली का नाही? आधी मी प्रत्येक स्टेपला विचारतेय तनुजा, बरोबर? मला सगळ्यांना एकच सांगायचंय, की मी जेव्हा तुम्हाला प्रत्येक स्टेपला विचारते ना, की हे समजलं का नाही, राइट? तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा आहे. त्याच्या मागचं रिझन काय? पुढे गेल्यावरती परत मी मागे नाही येऊ शकत. कारण पहा ना तुम्ही 60 प्लस स्टुडंट्स जॉइन करतात क्लासमध्ये. मी प्रत्येकाचा डाउट पर्सनली क्लिअर नाही करू शकत. तसं करू शकते, बट आता हा क्रुशियल टाईम आहे. ट्राय टू अंडरस्टँड. डायग्राम. तनुजा मग आधी पण विचारलं होतं मी तुम्हाला डायग्रामबद्दल. तेव्हा तुम्ही मला इंटरप्ट करायला हवं होतं. येस ओर नो? की काही ॲक्टर्स, समजा ॲक्टर्सचं सर्कल आहे. काही ॲक्टर्स हे सिंगर्स आहेत. काही ॲक्टर्स हे सिंगर्स आहेत. आणि सर्व सिंगर्स हे डान्सर्स आहेत. मग अख्खा सिंगरचा सर्कल मी ह्याच्यात घेऊ शकते का नाही डान्सरमध्ये? आता समजली? प्लीज परत एकदा विचारतीये. समजलं का सगळ्यांना, की ऑप्शन नंबर ए करेक्ट का आला तुमचा? लास्ट वेळेस विचारतीये स्टुडंट्स. पटपट, पटपट पिन डाउन करून सांगायचंय. ह्यानंतर मी विचारणार नाही. राइट? यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर एक्शन्स. हा क्वेश्चन घ्या. Some mangoes are yellows, some Tixos are mangoes. Some mangoes are yellows, some Tixos are mangoes. काही आंबे पिवळे असतात. काही टिक्सो हे आंबे असतात. ह्याची डायग्राम कशी काढणार? पहा, लक्ष द्या. डायग्राम पहा आधी. ठीक आहे? या डायग्राममध्ये एक मँगोचा सर्कल आहे. समजा हा मँगोचा सर्कल आहे. मँगो. ओके? काही मँगो येलो आहेत. काही मँगो येलो आहेत. म्हणजे मँगो आणि येल्लोचा सर्कल मी ओव्हरलॅप करू शकते स्टुडंट्स. रेडमी 9A. स्क्रीनला हात नका लावू. स्क्रीनला हात नका लावू प्लीज. अख्खा क्लास डिस्टर्ब होतो. एवढं सगळ्यांना समजलं का? कमेंट डाउन करा फास्ट, एकदम फास्ट. की काही मँगो येलो आहेत. ह्याचा अर्थ काय होतो, की मी मँगो आणि येल्लोचा सर्कल असा ओव्हरलॅप केला एकमेकांवरती. ठीक आहे. ओके. पुढे पहा, सम टिक्झो आर मँगो. काही टिक्झो मँगो आहेत. आता पहा, हा समजा टिक्झो आहे. हा समजा टिक्झो आहे. ओके. तो मँगोच्या सर्कलवरती ओव्हरलॅप करतोय. कारण काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, की काही टिक्झो मँगो आहेत. तर मी डायग्राम क्रमांक 1 आणि 2 ला कंबाईन करू शकते? येस. डायग्राम क्रमांक 1 आणि 2 ला कंबाईन करून मी अशी डायग्राम काढू शकते का हो? पहा, ज्यामध्ये मँगो सेंटरला घेईल मी. मँगोसाठी एम लिहिते मोठा, ठीक आहे. त्याला सेंटरला घेईल आणि या साइडला येल्लोसाठी वाय घेईल, जे की डायग्राम क्रमांक 1 आणि हा सेम आहे. ठीक आहे. आणि सम टिक्झो और मँगो दिलेलं होतं म्हणून इथे मी टिक्सो पण लिहून टाकते. मला सांगा हा डायग्राम जो फायनल डायग्राम आलाय आपला, तो सगळ्यांना क्लिअर आहे का? पिन डाउन करा फास्ट. एकदम फास्ट. सगळ्यांना समजतंय, की यामध्ये काही टिक्झो हे मँगो आहेत आणि काही मँगो हे येलो आहेत. क्लिअर सगळ्यांना क्लिअर आहे? येस, क्लिअर आहे? ओके. सो आता याच्या बेसिसवरती मला सांगा कन्क्लुजन क्रमांक 1 बरोबर आहे का चुकीचा आहे? कन्क्लुजन क्रमांक 1 बरोबर आहे का चुकीचा आहे? ज्यामध्ये काय दिलेलं आहे, की सम मँगो आर ग्रीन. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, नवीन स्टुडंट स्पेशली. ओके. आधी मला आन्सर्स टाका फास्ट, कमेंट डाउन करा पटपट, पटपट. की काही मँगो ग्रीन असतात. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? संतोष. ओके. असू शकतात. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या संतोष, वेदा, ठीक आहे. जे एस बोलते त्या स्टुडंटसाठी एक लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या विधानांमध्ये ग्रीन हा शब्द कुठे दिसतोय का? तुम्हाला तुमच्या विधानांमध्ये हिरवा किंवा ग्रीन हा शब्द दिसतोय का? ग्रीनचा संबंध नाही. एक लक्षात घ्या. का? कारण त्याच्यामागे रिझन आहे. तुमचं बरोबर आहे, की मॅम मँगोज आंबे जे आहेत त्यांच्या प्री स्टेजमध्ये, अर्ली स्टेजमध्ये ओके.
काय असतात? कैऱ्या असतात आणि कैऱ्या हिरव्या असतात. बरोबर आहे. पण तुम्ही नॅचरल सिच्युएशनला इथे लिंक नाही करायचंय. लिंक नाही करायचं. तुमचं नक्की बरोबर आहे. हे सगळ्यांना माहिती की आंबे आधी काय असतात? कैऱ्या असतात आणि कैऱ्या हिरव्या असतात. ठीक आहे. पण यासोबत तुम्हाला लिंक नाही करायचं. विधानामध्ये जर ग्रीन दिला असता, तर आपण विचार केला असता. इथे मँगो जर ग्रीन दिलंय तुमच्या निष्कर्षामध्ये, तर मँगो जर ग्रीन काहीच विचार न करता हा वाक्य इथं चुकतो. समजलं का हा वाक्य का चुकलं? हा वाक्य चुकलेलं समजलं का? संतोष समजलं का? वैदेही का कोण होतं ते? त्यांना पण समजलं का? कमेंट डाउन करा. क्लिअर? ओके. सो आता पुढचं पहा टिक्झो इज येल्लो. टिक्झो इज येल्लो मला सांगा हे बरोबर आहे का चुकीचं आहे? टिक्झोज टिक्झो इज येल्लो आणि याचं मला थोडंसं एक्सप्लेनेशन पण द्या प्लीज. कशामुळे चुकलं? कशामुळे चुकलं? चुकतंय तर कशामुळे चुकलं? वेदा, कशामुळे चुकलं सांगा? टिक्झो इज येल्लो हे वाक्य चुकलं ठीक आहे. का चुकलं मला ह्याचा आन्सर द्या. बिस्मिल्लाह मुलानी, आप बोल रहे हो कि राइट है. तो क्यों राइट है? संबंध नाही. एक लक्षात घ्या, क्वेशनमध्ये काही संबंध दिला नाही म्हणून आन्सर चुकीचा आहे हे नका बोलू. मी तुम्हाला ऑलरेडी सेशन नंबर 2 मध्ये शिकवलेला वर्ड पाहिजे मला. टिक्सो आणि येल्लोचा सर्कल एकमेकांवरती ओव्हरलॅप करतो का? नाही करत. म्हणजे याचा अर्थ हा निघतोय, की तुम्ही पार्ट नंबर 2 थोडंसं जे आहे ना स्टुडंट्स थोडंसं इग्नोर केलंय. बरोबर? बरोबर का नाही? येस लोकेंद्र, कनेक्ट नाही हे उत्तर नाहीये. राधिका, कनेक्शन नाहीये, नातं नाहीये हे उत्तर नसतं. उत्तर काय असणार आहे, की सर्कल डायरेक्टली ओव्हरलॅप नाही करत म्हणून टिक्सो इज येल्लो हे काय स्टुडंट्स चुकीचं वाक्य. लक्ष द्या जे स्टुडंट्स नवीन आहेत. मला सांगा इथे टिक्सोचा सर्कल कोणता आहे? हा वाला. येल्लोचा सर्कल कोणता आहे? हा वाला. डायरेक्टली कनेक्शन आहे का हो दोघांमध्ये? दोघांमध्ये येस संतोष दोघांमध्ये डायरेक्ट कनेक्शन आहे का? लोकेंद्र दोघांमध्ये कनेक्शन आहे का? यस बिस्मिल्लाह दोनों के अंदर आपको कुछ कनेक्शन दिख रहा है? नहीं. डायरेक्ट ओव्हरलॅप दिख रहा है? डायरेक्ट ओव्हरलॅप दिसतोय. ओव्हरलॅप म्हणजे काय एकांवरती एकमेकांवरती ते चिटकून बसलेले आहेत का? नाही. जेव्हा समच्या कंडिशनमध्ये आपण बघितलं, जेव्हा समचे वाक्य दिलेले असतात किंवा समची डायग्राम जेव्हा येती, सर्कल एकमेकांना चिटकून नसतील डायरेक्टली, तर स्टेटमेंट सरळ-सरळ चुकतो. म्हणून ऑप्शन नंबर डी इथे करेक्ट येणार आहे. नीदर वन नॉर टू फॉलोज. इस इट क्लिअर? इस इट क्लिअर एव्हरीवन? का सगळे सगळे उत्तर देतात म्हणून तुम्ही पण देताय. तसं नका करू. तुम्हाला समजत नसेल तर प्लीज डाउट्स क्लिअर करून घ्या. आणि मी एक रिकमेंड करेल, की थोडंसं पाठ क्रमांक 1 आणि 2 पहा. सिलोजिझमचा सेशन नंबर 1 एंड 2 थोडं हेल्प करेल तुम्हाला. ठीक आहे? आणि जे शॉर्ट ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे ना स्टुडंट्स त्याचे शॉर्ट नोट्स प्लीज बनवत चला. हे घ्या. हा क्वेशन घ्या आता पहा. थोडं खाली घेऊ का हे? ओके. सम अँड्स आर पॅरट्स अँड ऑल पॅरट्स आर ॲपल. आता यामध्ये सम आणि ऑलची डायग्राम तुम्हाला जी आहे विचारलेली आहे. सम आणि ऑलचे स्टेटमेंट मिक्स्ड आहेत. विधान मिक्स आहेत. जसं की पहा यामध्ये सम अँड्स आर पॅरट बोललेलं आहे. हे अँटचं सर्कल आहे समजा. अँट्स आणि हे पॅरट्सचं सर्कल आहे समजा. पॅरट. या दोघांमध्ये ओव्हरलॅप आहे स्टुडंट्स. या दोघांमध्ये ओव्हरलॅप आहे. येस ओर नो? हे ओव्हरलॅप झाला दोघांमधला. येस? ओके. पुढे पहा ऑल द पॅरट्स आर ॲपल. सर्व पॅरट्स जे आहेत स्टुडंट ॲपलच्या सर्कलमध्ये येणार आहेत. समजा हे पॅरटचा अख्खा सर्कल आहे. ते पूर्ण कशात येणार आहेत स्टुडंट्स? ॲपलच्या सर्कलमध्ये येणार आहेत. पूर्ण ॲपलच्या सर्कलमध्ये येणार आहेत. टेल मी इन द कमेंट सेक्शन पहिली गोष्ट तर येस की डायग्राम समजली का? विद्या मी ऑलरेडी तुम्हाला डायग्रामचे शॉर्टकट शिकवलेत सेशन नंबर 2 मध्ये. ओके? मी तुम्हाला डायग्राम रिलेटेड आता इथे पण शॉर्ट ट्रिक्स एक्सप्लेन करेल. सो ते पण नोट डाउन करून घ्या. यापूर्वी मला सांगा डायग्राम क्लिअर आहे का? आन्सर नका सांगू प्लीज.
क्लिअर? ओके. मला सांगा आता कन्क्लुजन क्रमांक 1 काय बोलतोय, की ऑल ॲपल्स आर पॅरट. ऑल ॲपल्स आर पॅरट. सर्व ॲपल्स पॅरट आहेत. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? हे पॅरटचं सर्कल होतं स्टुडंट. थोडंसं अँटला साइडला ठेवत आहे. ओके. आणि हे ॲपलचं सर्कल आहे. हे ऑलची डायग्राम दिसत आहे का तुम्हाला इथे? हे ऑलची डायग्राम दिसत आहे का? हे ऑलची डायग्राम दिसत आहे का? सध्याला अँट्सला मी साइडला ठेवलं. बट ही ऑलची डायग्राम दिसत आहे का स्टुडंट्स तुम्हाला? येस? येस? आणि ऑलच्या डायग्राममध्ये कंडिशन आपण काय शिकलो होतो, जेव्हा आपण सर्कलच्या आतून सर्कलच्या बाहेर जातो, तेव्हा प्रत्येक समचं आणि ऑलचं वाक्य बरोबर असतं. बट बाहेरून जेव्हा आतमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वाक्य चुकतं. मला सांगा ह्या ऑलच्या डायग्राममध्ये आपण ॲपल पासनं पॅरटकडे चाललोत. कुठून कुठे चाललोत? ॲपलपासनं पॅरटकडे. म्हणजे इथे बरोबर येईल का चुकीचा येईल हे वाक्य मला सांगा. प्लीज स्टेटमेंट नंबर 1 ला स्टिक करा. आय नो तुम्हाला जर कन्सेप्ट समजली असेल, देन कीप इट अप टू यू. फक्त मी जे क्वेशन विचारतीये त्याचे आन्सर्स द्या. आउट टू इन चाललोत. स्टेटमेंट काय होतं स्टुडंट्स रॉंग होतं. म्हणजे कसं आपण ट्रिकचा यूज करायलोत समजतं का? का आपण कन्क्लुजन क्रमांक 1 निष्कर्ष क्रमांक 1 चुकीचा सांगितला समजलं का? यामध्ये काय होतंय, जेव्हा मी अँडच्या सर्कलला साइडला ठेवलं, ॲपलपासनं मी पॅरटकडे चालले म्हणजे ही ऑलची डायग्राम बसली. ऑलच्या कंडिशनमध्ये आउटसाइड टू इनसाइड चाललो म्हणजे वाक्य चुकलं. काहीच विचार नाही करायचा. मला सांगा स्टेटमेंट क्रमांक 1 क्लिअर आहे सगळ्यांना? का एकही स्टुडंट असा ज्याला नाही समजलं त्यांनी पुढे या प्लीज. ठीक आहे? 15 सेकंडचा वेळ देते विचारा. क्रिस्टल क्लिअर? नेक्स्ट स्टेटमेंट सम अँड्स आर ॲपल्स. सम अँड्स आर ॲपल हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? समचं वाक्य आहे. पहिली गोष्ट समचं वाक्य आहे. मला सांगा समच्या वाक्यामध्ये आपल्याला एंटिटीचे सर्कल एकमेकांवर ओव्हरलॅप्ड पाहिजेत. मला सांगा अँट आणि ॲपलचे सर्कल ओव्हरलॅप्ड आहे का? अँट इथे आहे, ॲपल इथे आहे मॅम एकमेकांना चिटकून आहेत आणि हे त्यांच्या दोघांमधला कॉमन पोर्शन आहे. हा सेम कॉमन पोर्शन पॅरट आणि अँटमध्ये पण आहे. म्हणून हे वाक्य बरोबर येतं. बरोबर? बरोबर? एक क्वेशन विचारू? एक क्वेशन विचारू आता? एक वाक्य देऊ? पहा. ऑल पॅरट आर ॲन्ट हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? ऑल पॅरट आर ॲन्ट वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? ग्रेट. म्हणजे सगळ्यांना तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतात हे मला समजतंय. का? कारण काहीच पॅरट्स ॲन्ट आहेत किंवा काहीच ॲन्ट्स पॅरट आहेत. तर सर्व नाही येऊ शकत. मला सांगा हा वाक्य जर मी इथे वापरला समजा ऑल सम ॲपल आर पॅरट. सम ॲपल आर पॅरट. तर ह्याचं वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? हे जो सेकंड कन्क्लुजन मी तुम्हाला इथे दिलंय बरोबर आहे का राइट आहे स्टुडंट्स? का राइट आहे? पहा, पॅरटपासनं ॲपलकडे चाललोत यावेळेस. ॲपलपासनं पॅरटकडे, ॲपलपासनं पॅरटकडेच यायलोत. पण समचं वाक्य दिलंय, ऑलचं नाही. आणि सम दोन्ही कंडिशन्समध्ये बरोबर असतं. भले तुम्ही मधून बाहेर जा का बाहेरून आतमध्ये या, वाक्य बरोबर जातो. गॉट इट? इस इट क्लिअर एव्हरीवन? इस इट क्रिस्टल क्लिअर? चमक रहा है? कॉन्सेप्ट्स ऑफ सिलोजिज्म चमक रहे हैं दिमाग में? ऑल के कंडीशंस हो गए, सम के कंडीशंस हो गए, चमक रहे दिमाग में सबके? गुड टू सी 72 स्टुडंट्स लाईव्ह आहेत. मस्त चमका. ग्रेट.
आता हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. मस्त आहे क्वेश्चन अगेन ऑफ सेम कॅटेगरी. सम पेपर्स आर पेन अँड ऑल द पेन्सिल्स आर पेन. सम ज्यादा ही चमक रहा है. अच्छी बात है राधिका. सिर्फ इसको फिसलने ना दो आप. प्रॅक्टिस करनी आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलात म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यातनं हे कॉन्सेप्ट फिसलणार नाही तेवढी गॅरंटी मी देईल. ठीक आहे. आता यात पहा सम पेपर्स आर पेन्स अँड ऑल द पेन्सिल्स आर पेन्स. आता हे वाक्य तुम्हाला वेन डायग्राममध्ये काढून आणायचे. पहिली गोष्ट तर पेपर आणि पेन्सचा सर्कल ओव्हरलॅप होईल. समजा हा पेपर आहे. काही पेपर पेन आहेत स्टुडंट्स. काही पेपर पेन आहेत. आणि सर्व पेन्सिल्स पेन आहेत. तर ह्याची डायग्राम कशी काढायची पहा. सर्व पेन्सिल्स हे पेन आहेत. म्हणजे यामध्ये तुम्ही अशी डायग्राम काढू शकता का? डायग्राम क्रमांक 1 आणि 2 ला कंबाईन करा. डायग्राम क्रमांक 1 आणि 2 ला कंबाईन करा आणि असं ड्रॉ करा पहा. हा पेपरचा सर्कल, हा पेपरचा सर्कल. ओके. इकडे पेन्सिल ड्रॉ करा, पेन्सिल. ओके. आणि हा पेन्सिल्सचा सर्कलच्या वरती पेनचा सर्कल ड्रॉ करा. येस? आय डोंट नीड दी आन्सर. मला पहिलं हे सांगा, तुम्हाला ही डायग्राम समजली का? तुम्हाला ही डायग्राम समजली का स्टुडंट्स? डायग्राम समजली का स्टुडंट्स? क्लिअर? आता पहा कन्क्लुजन क्रमांक 1. सम पेन्स आर पेन्सिल्स. आता थोडं पेपरची डायग्राम जर आपण साइडला ठेवली, तर ही बाकीची जी डायग्राम शिल्लक आहे आपल्याकडे, ती ऑलची डायग्राम दाखवते का नाही स्टुडंट? हे पेन्सिल आहे आणि हा बाहेरचा पेन आहे. हा बाहेरचा पेन आहे. म्हणजे ही ऑलची डायग्राम झाली. यामध्ये क्वेशन काय विचारलंय? पेनपासनं पेन्सिलकडे चाललोत. बाहेरून आतमध्ये यायला लागलोत आणि बाहेरून आतमध्ये येताना समचा प्रत्येक वाक्य बरोबर असतो म्हणून हे स्टेटमेंट करेक्ट आहे. इज द कन्क्लुजन नंबर 1 क्लिअर टू एव्हरीवन म्हणजे समजलं का कसं करेक्ट आलं ते? समजलं ना? आता मला सांगा कन्क्लुजन क्रमांक 2. सम पेन्स आर पेन्सिल्स. सम पेन्स आर पेपर. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? सरळ-सरळ वाक्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला, की काही पेपर पेन आहेत. तर काही पेपर जर पेन असतील, तर काही पेन पेपर असणार आहे म्हणजे वाक्य तर सेमच आहे. फक्त तुम्हाला एंटिटीची जागा बदलून आलेली आहे. पहा, स्टेटमेंटमध्ये काय वाक्य दिलं होतं स्टुडंट्स, की काही पेपर पेन आहेत. जर काही पेपर पेन आहेत, तर काही पेन्स पण पेपर असतील ना, म्हणून हे पण वाक्य बरोबर आहे. इज इट क्रिस्टल क्लिअर एव्हरीवन? समजत आहे? आता यामध्ये ना मी तुम्हाला एक नवीन ट्रिक शिकवते. ट्रिक काय होती? ट्रिक काय होती, की सम आणि ऑलचे स्टेटमेंट जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये कंबाईन करून दिलेले असतात, तेव्हा त्याला थोडं सेपरेट डील करायचा प्रयत्न करायचा. सेपरेट. जसं की कन्क्लुजन क्रमांक 1 मध्ये सम पेन्स आर पेन्सिल हे दिलेलं होतं. सम पेन्स आर पेन्सिल हे दिलेलं होतं. म्हणून आपण काय केलं ह्या डायग्रामला थोडंसं सेग्रीगेट केलं किंवा वेगळं काढून ऑलची कंडिशन लावली याच्यामध्ये. ऑल डायग्रामची कंडिशन. ऑल डायग्राममध्ये आपण काय पाहिलं होतं, की सर्कलच्या बाहेरून मध्ये आलं तर समचा वाक्य बरोबर. ही ट्रिक लक्षात घ्या, की डायग्राम थोडंसं फोडायची आहे किंवा सेग्रीगेट करायचं आणि मग थोडंसं ट्रिक लावून पाहायचं, की लावू शकतो का आपण? म्हणून इथे स्टुडंट्स ऑप्शन नंबर ई करेक्ट जाईल. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर आहे का? कॉन्फिडन्स थोडासा बूस्ट होतोय? होतोय ना? होतोय का नाही? ओके. सो आता एक छोटंसं मला एक्सप्लेनेशन द्यायचंय तुम्हाला. सम नॉटची कंडिशन एक एक्सप्लेन करायचं. नो डायग्राम कशी असते. ठीक आहे. सम नॉटची डायग्राम पाहून घेऊयात आता. आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल्स पाहिले होते किंवा आतापर्यंतचे जे काही लेक्चर्स कंडक्ट केले होते आपण,
त्यामध्ये ना समचे वाक्य आपण पाहिले आणि ऑलचे वाक्य पाहिले आणि दोघांचं पण कॉम्बिनेशन पण पाहिलं होतं स्टुडंट्स. ठीक आहे. आता जे आज आपण पाहणार आहोत थोडंसं इंट्रोडक्शन ऑफ द नेगेटिव्ह स्टेटमेंट्स. पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आर डन. ठीक आहे. मी इंडिव्हिज्युअली घ्यायला लागले, पण असं कंपल्सरी नाहीये, की सम आणि ऑल दोघांचंच कॉम्बिनेशन येऊ शकतं. कधी-कधी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं पण कॉम्बिनेशन येऊ शकतं. ते पण आपण पाहूयात. ते काय वापरायचंय आपल्याला. ठीक आहे. पण सध्याला आपण थोडंसं वेगवेगळं म्हणजे जे आहे डिव्हिजन करून शिकूया, जेणेकरून आपल्याला ट्रिक्स कसे वापरायचे ते समजतील. मग थोडंसं ती लेव्हल क्रॉस केली ना आपण, मग सगळे क्वेशन्स मिक्स मॅच करून सॉल्व्ह करूया. ठीक आहे. जसं की आता नेगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये आपण पाहिला होता पहिला प्रकार, तो होता सम नॉट. म्हणजे त्याचा अर्थ काय होता एक्झाम्पल पण मी दिलं होतं तुम्हाला, की काही ए हे बी नाहीत किंवा नाही. ह्याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ काय होतो स्टुडंट्स इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं, की सम ए आर नॉट बी. सम ए आर नॉट बी. तर थोडंसं हायलाइट करून मला एक्सप्लेन करायचं तुम्हाला, की सम नॉट वापर कसं करतोय? तर पहा सम नॉट. मराठीमध्ये तुम्ही याला काय बोलू शकता, की काही ए हे बी नाहीयेत. ठीक आहे. सो सम नॉटची डायग्राम ॲज सच काही अशी सेम आपण म्हणू शकतो, की जसं ऑलची पाहिली होती किंवा समची डायग्राम पाहिली होती, तसं सम नॉटची स्पेसिफिक डायग्राम नाहीये स्टुडंट्स. तर सम नॉटच्या डायग्राम सोबत डील कसं करायचं? आता हे एक्झाम्पल घेतलं मी. या एक्झाम्पलसाठी समजा हा एचा सर्कल आहे. हा एचा सर्कल आहे आणि हा बीचा सर्कल आहे. हा बीचा सर्कल आहे. ठीक आहे. हा बीचा सर्कल आहे. सो यामध्ये यामध्ये काय बोललं चाललं, की सम ए आर नॉट बी म्हणजे काही ए हे बी नाहीयेत. मग स्टुडंट्स याचा अर्थ काढू शकतात, की मॅम काही ए हे बी नाहीयेत, म्हणजे काही ए हे बी पण असू शकतात. येस? पिन डाउन करा फास्ट. पिन डाउन करा. हे समजतंय का तुम्हाला, की माझा म्हणण्याचा अर्थ काय, की काही ए हे बी नाहीयेत. ठीक आहे. पण याचा अर्थ असा पण निघू शकतो ना मॅम, की काही ए हे बी आहेत. म्हणजे समची पण कंडिशन लागायला पाहिजे. पहा मी इथे लिहून दाखवते तुम्हाला. सम ए आर नॉट बी म्हणजे सम ए आर बी ह्याचा अर्थ असा पण असू शकतो. स्टुडंट्स आपल्याला असू शकतो वाल्या गोष्टीमध्ये घुसायचं नाहीये सिलोजिझममध्ये. का? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण काय होतं, की जेव्हा आपण अशा गोष्टी सोबत डील करतो ना, कन्फ्युजन अबाउट सिलोजिझम वाढत जातं. आणि एक लक्षात घ्या, जे मी तुम्हाला डायग्राम इथे एक्सप्लेन करतेय ना, त्या डायग्रामची पॉसिबिलिटी खूप आहे. म्हणजे काय, एकपेक्षा जास्त डायग्राम पण बनू शकतात. ओल्ड स्टुडंट्सला माहीत असेल. पण मी तुम्हाला एकच सजेस्ट करते, की जेवढं तुम्ही कन्साइज राहाल ह्याच्यामध्ये, सिलोजिझममध्ये, तेवढं तुमच्यासाठी फायदा असणार आहे. तेवढं तुमच्यासाठी फायदा असणार आहे. आता हा वाक्य मी तुम्हाला काय म्हटलं, की काही ए हे बी नाहीयेत. याचा अर्थ असा पण असू शकतो, की काही ए हे बी आहेत मॅम. ठीक आहे. काही ए हे बी आहेत. तेव्हाच आपण असं बोलायला लागलो, की काही ए हे बी नाहीयेत. बरोबर? पण स्टुडंट्स असं पण असू शकतं, की काही ए हे बी नाहीयेत. म्हणजे असं पण पॉसिबिलिटी होऊ शकतं यामध्ये, की सर्व ए बी नाही. म्हणून हे कंडिशन्स पॉसिबिलिटीवाल्या डोक्यात घ्यायच्या नाहीत आपल्याला. म्हणजे की मॅम हे पण होऊ शकतं, मॅम ते पण होऊ शकतं. होऊ शकतं वाल्या कंडिशन्स नका घेऊ. कारण पॉसिबिलिटीचे क्वेशन्स तुम्हाला सांगते मी पॉसिबिलिटी जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे हे कन्क्लुजन दिले होते, निष्कर्ष दिले होते, ठीक आहे. त्या निष्कर्षामध्ये एक कंडिशन्स पण आहेत पॉसिबिलिटीवाल्या. त्या तुम्हाला मी एक्सप्लेन करते. जेव्हा एखादं वाक्य चुकत आहे, तेव्हा पॉसिबिलिटीची कंडिशन आपण जर ॲड केली, तेव्हा ते वाक्य बरोबर होऊ शकतं. मला जास्त कन्फ्युजनमध्ये नाही टाकायचं सध्याला तुम्हाला, म्हणून मी कन्साइज ठेवत आहे. म्हणून जेव्हा पण तुम्ही सम ए आर नॉट बी हे वाक्य पाहत आहात, सम ए आर नॉट बी हे वाक्य पाहत आहात, तुम्ही एकच डायग्राम लक्षात घ्या, की यामध्ये समजा, की काही ए जर बी असले असते, की हे ए आहेत मॅम आणि हे बी आहेत. ठीक आहे. हे बी आणि ए मध्ये हे सिमिलॅरिटी आहे किंवा ओव्हरलॅप आहे समजा. ठीक आहे. पण यामध्ये
पण यामध्ये मॅम हा तो Aचा पोर्शन आहे, जो की मी येलो कलरने दाखवते इथे पहा. हा तो Aचा पोर्शन आहे, जो B सोबत सारखा नाहीये. सो ही डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायचं, की हा तो पोर्शन आहे Aचा मॅम. थिस इस द A. थिस इस द पार्ट ऑफ A व्हिच इस नॉट B. सम पार्ट ऑफ A. दिस येलो इस द सम पार्ट ऑफ A व्हिच इस नॉट B. समजते का स्टुडंट्स? माझा बोलण्याचा अर्थ समजतोय का? ह्याचे क्वेशन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. कारण ह्याला जास्त टिप्स आणि ट्रिक्स नाहीयेत. पण डायग्राम समजली का? माझा म्हणण्याचा अर्थ समजला का? 2 स्टुडंट्स हां बोलतायत. प्लीज कॉमेंट डाउन करा. कॉमेंट डाउन करा. समजलं जरी नाही तरी पण थोडं बहुत माझा म्हणण्याचा अर्थ जरी समजला, की हा येलो कलरचा तो पोर्शन आहे जो बी सोबत मॅच होत नाही. सिंपल. धिस इस दॅट ए. धिस येलो कलर इस दॅट ए. तो असा ए आहे जो बी सोबत सारखा नाहीये. सिंपल. राइट? कूल. ओके. सो ह्याच्या रिगार्डिंग क्वेशन्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊयात. एक छोटीशी अजून स्टेटमेंट आहे. नो स्टेटमेंट. नो स्टेटमेंटची डायग्राम मी एक्सप्लेन करते. मग आपण लेक्चरला इथे एंड करूयात. आता नो स्टेटमेंटमध्ये डायग्राम कशी आहे पहा. नो स्टेटमेंटची डायग्राम. नो स्टेटमेंटसाठी एक्झाम्पल घ्या. कोणताच ए हा बी नाही. कोणताच ए हा बी नाहीये. राइट? त्याला इंग्लिशमध्ये आपण कसं बोलतो? नो ए इज बी किंवा नो ए आर बी काही पण. ठीक आहे. त्याची डायग्राम कशी असते स्टुडंट? सिंपल समजा हा एचा सर्कल आहे आणि हा बीचा सर्कल आहे. तर या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारची सिमिलॅरिटी नाहीये किंवा सारखापणा नाहीये. म्हणून या दोघांना आपण असं क्रॉसनी दाखवतो. याचा अर्थ काय होतो, की कुठलाच ए बी नाही किंवा कुठलाच बी ए नाही. नो डायग्राम समजली? नोची डायग्राम समजली स्टुडंट्स? क्लिअर आहे? फाईन. एनी डाउट? एनी डाउट? डाउट्स विचारा. काही डाउट असतील विचारू शकता. अदर दॅन दॅट काही डाउट्स नसतील तर आपण लेक्चरला इथे एंड करूयात. ठीक आहे. आणि स्टुडंट्स दुसरी इम्पोर्टंट गोष्ट, मला थोडे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचेत.